आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल श्री राधे जिंदगी स्वामिनी मेरा देज कदास जन्म जन्म दीज मोहे वृंदावन को वास पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रजनी जवन मुकर सुधारी बरुनो रोगबल विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती हरि कीर्तन
चालू भजुमन हरण भव भयदारुणम नवकंजलोचन कांज मुख कर कांज पद कांजारुणम श्रीराम श्रीराम नगेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण दुंपन पाचवे वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतं हे दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं भागवत धर्माच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे वैराग्य राग रसिक जगद्गुरु विश्ववंदनीय तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाच्या भगवंताकडे 2 शब्दाचं दान मागणारा विठ्ठल विठ्ठल दान मागत असताना सुद्धा पहा तुकोबाराय मागायला तयारच नव्हते तुकोबाराय मागतच नव्हते पण जगाच्या मालकानं पुढे बसावं आणि जगाच्या मालकानं म्हणावं का हो तुकोबाराय अहो सारं विश्व माझ्याकडे मागण्याकरता येतं तुम्ही का मागत नाही हो एवढं भक्ती करता नुसतं भक्तीचं ओझ खांद्यावरती झालं कधीतरी मागा ओ लेकरांनी मागा म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणले नाही देवा आमच्या परंपरेमध्ये कुणाला शोभत नाही मागणं आमच्या वाडवडिलांनी सांगितलं देवाची भक्ती करावी पण देवाला कधी काही मागू नाही मागू शकत तुम्हाला मागा म्हटल्यानंतर आता मागायला तुकोबाराय तयार नाही पण भगवंतानी सांगितलं तुम्हाला मागावंच लागेल मग तुकोबाराय म्हणतात ठीक आहे आता एवढा आग्रह करताय तुम्ही मागतो देवा खरंच द्यायचं असेल तर एकच दान द्या हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर कधी जीवनामध्ये पडू देऊ नको बस आम्हाला एवढंच दान द्या अजून काही नको आता भगवंतानी म्हणाव का हो तुकोबाराय जर माझा विसर नाही पडला तुम्ही काय करचाल तुकोबारायांनी म्हणाव गुण गाईन आवडीनं गाईन प्रेमानं गाईल सर्वस्व फक्त तुमच्या भजनाला मानेल तुमच्या गुणांना नामाला मानेल फक्त काय करा तुमचा विसर पडू देऊ नका असं म्हटल्यानंतर भगवंताला वाटलं काय तुकोबाराय मागून मागितलं लोकांनी बंगले मागितले असते लोकांनी गाडी मागितली असते आणि तुम्ही म्हणजे मागून असलं मागता दुसरं काहीतरी मागा बरं देवा खरंच काही द्यायचं असेल तर एकच द्या काय जर आमचं चांगलं व्हावं वाटत असेल तर नलगे मुक्ती धन संपदा या गोष्टी आम्हाला लादू सुद्धा देऊ नका जवळ सुद्धा या गोष्टी येऊ देऊ नका अहो तुकोबाराय नका म्हणू नका काहीतरी मागा म्हणे आता मागा म्हटलं तुकोबारायांनी म्हणा खरंच देवा काय द्यायचं असेल तर जीवनामध्ये एकदा फक्त संत संगत घडू दे आता संत संगत घडू दे म्हटलं जगाच्या मालकानं मोठमोठ्याने हसायला चालू केलं का आता कसं फसला तुम्ही का म्हणे तुम्हाला नलगे मुक्ती धन संपदा ह्या सगळ्या गोष्टी नको आहे फक्त संत संगत पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात तेव्हा संत संगत भेटते म्हणजे म्हणे संत संगत तुम्हाला वैकुंठात नाही भेटणार संत संगत तुम्हाला पाताळात नाही भेटणार संत संगत तुम्हाला मृत्यू लोकामध्ये भेटणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला गर्भवासाला जावं लागल तुम्हाला जन्माला यावं लागेल आईच्या गर्भाच्या यातना तुम्हाला सहन कराव्या लागतील तुकोबाराय म्हणले ठीक आहे देवा आता संत संगत जर घडत असेल तर यातना सुद्धा आम्ही हसत सहन करायला तयार आहे फक्त तिथं आम्हाला सुखारूपानं घाल म्हणजे आम्हाला संत संगत घडलेल्याचं सुद्धा सार्थक होईल एवढंच अभंगामध्ये मागतात अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक माझी वाणी तुझे वर्णी गुणा नाम नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे
नाही कळा विठ्ठल 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 कडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं अत्यंत सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे कशानिमित्त जमलो, कशानिमित्त कीर्तन सेवा आहे. तरी कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलो हे सांगून जावं. आज या ठिकाणी असणारे श्री क्षेत्र शंभूखेड या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री हरिभक्त पारायण काशीनाथ बोबा वारकरी, हरिभक्त पारायण कैलासवासी निवृत्ती महाराज देशमुख, हरिभक्त पारायण कैलासवासी रावसाहेब महाराज काटे यांच्या प्रेरणेने श्रीरामनवमी व शंभू महादेव यात्रा, हनुमान जयंती या त्रिवेणी संगमानिमित्त या ठिकाणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा जो संगम आज झालेला आहे, खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं साधला हा पर्वकाळ सगळं साधून यायला लागतो आणि म्हणून गेला अंतरीचा मळ, म्हणून फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. फार सुंदर सप्ताहाचं नियोजन. आणि या सप्ताहामध्ये आजची असणारी कितव्या दिवसाची कीर्तन सेवा आहे? कितव्या? जरा आवाज येऊ द्या. झालं ना जेवण? झालं सगळ्याचं? कळ्या वेळा सगळ्यांनी खाल्लेलं दिसते. जरा आवाज पण तसा आला पाहिजे. कितवा दिवस आहे? जरा जोरात. कितवा दिवस? आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला वाचता येत नाही का? हातामध्ये पत्रिका आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे कितवा दिवस आहे. तुम्ही भंग घेतला त्याच्यानं तरी तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला विचारायचं एकच कारण मला कळलं पाहिजे तुम्ही किती दिवस येत आहे. तुम्ही 7 दिवस म्हटला म्हणजे तुम्ही 7 दिवस हजेरी लावली. आता ज्याचं काहीच नव्हतं त्यांनी आजच प्रस्थान केलेलं आहे बरं. आणि म्हणून आपल्या गावचं सप्ताह तर आपण हजेरी लावलं पाहिजे, आपण आलो पाहिजे. फार सुंदर नियोजन आजचं हे शेवटचं अर्थात जागराची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेलं आहे. फार सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं. पहा जागराची कीर्तन सेवा आज मागणीचा दिवस आहे. आज भगवंताला मागायचंय. काय मागायचंय? की देवा इतक्या दिवस तुझ्या नावाचा सप्ताह केला, इतक्या दिवस तुझ्या नावाचा जागर केला, इतक्या दिवस तुझ्या नावाचा नामयज्ञ सोहळा केला, त्याचं मागणी आज मागायचंय आणि त्याचं भगवंत प्रसाद उद्याच्याला काल्याच्या स्वरूपानं देणार. म्हणून आजचा हा मागणीचा दिवस. मग आजच्या मागणीच्या दिवसाला, आजच्या जागराच्या दिवसाला किती जरी उशीर झाला तरी कुणी उठायचं? जरा आवाज येऊ दे की. कुणी सुद्धा उठायचं? बरे भले कीर्तन सुटायला 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, 2 वाजू द्या, 3 वाजू द्या, 4 वाजू द्या, 5 वाजू द्या, 6 वाजू द्या, म्हणा काहीतरी चालू द्या ना मग. हो आज जागर म्हणजे जागर तर केलाच पाहिजे. फार सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ज्यांच्यामुळे या ठिकाणी विशेष हे सप्ताहाचं नियोजन आपल्याला सुंदर अशी कीर्तन सेवा श्रवण करता आले. या सप्ताहाचे असणारे आयोजक, नियोजक, संयोजक त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांच्यामुळे इथं येण्याच्या योगाला आमचे हरिदास काका काटे या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गड्या काकांनी फार आग्रह केला. मला आठवत आहे 4-5 महिन्यापूर्वी तारीख माझ्याकडे आली होती. त्याच्या आधीही मी तुमच्या इथं कीर्तनाला आले होती. हीच जागा होती, हीच माणसं होती, पण प्रेम एवढं की पुन्हा एकदा येण्याची संधी दिली. बरं फार प्रेमाची माणसं या ठिकाणी आहेत. सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आपल्या या ठिकाणी. फार सुंदर नियोजन आहे या कार्यक्रमाकरता. सुंदर अशी आपल्या टाळाची साथ देणारे सर्व वारकरी या ठिकाणी असणारे कदम बंधूंची वारकरी शिक्षण संस्था त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. हो आणि या ठिकाणी उत्कृष्ट अशी मृदुंगाला साथ देणारे मृदुंगाचार्य आपले असणारे ऋषीदादा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. वाजवा ना हो, ते एवढं वाजव त्याच्या निम तरी आपला आवाज निघावा. हो टाळ्या. आणि माझं एकच सांगणं आहे, आज टाळ्या वाजवायला कुणी कंजूशी करायची हा बिनधास्त मोकळ्या टाळ्या वाजवायच्या. जे मोकळ्या टाळ्या वाजवल त्याला जाताना माझ्या पाकिटातले 100 रुपये बक्षीस. उग उग खरं कुणीच मनावर घ्यायचं नाही आज. पण फार बरं का फार सुंदर असं वादन या ठिकाणी करत आहेत. तशी एकुलते काय सप्त्याला आज बरं सगळ्याचा भार त्यांच्यावरती वाहून या भार. फार सुंदर अशी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे मुलींची. यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. फार सुंदर या ठिकाणी. खरं पाहायला गेलं तर हे सोपं नाही. कुठं नाचावं हे ज्याला कळलं ना तो भाग्यवान आहे. कुठं नाचावं आजकाल कुठंही नाचायला लागले कुठंही, म्हणून फार अवघड आहे. इथं नाचा ना, इथं या ना नाचायला,
इथं नाचावं, तरुणांनी नाचावं. करत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरी कीर्तनाचे नटनाचे ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये इथं नाचलं पाहिजे, इथं आनंद घेतला पाहिजे. पण बाकीच्याला लोकांना कसं आहे, धांगड दिगा बरं वाटतं दुसरीकडं, कीर्तनात नको वाटतं. इथं आनंद घेतलं पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. का नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीप लावून नाच रंगी, ज्ञान दीप लावून, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावून, नाच रंगी, ज्ञान दीप लावून, ज्ञान दीप लावून, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी. कुठं नाचलं पाहिजे? झालं का? कुठं नाचलं पाहिजे? बोला जा ना. कुठं नाचलं पाहिजे? कीर्तनात. आहे का नाही? लोकांना कीर्तनात नाचू वाटत नाही, उगं वाटतं कीर्तन हे कीर्तनात नाचते होते वाटतं, कीर्तनात नको वाटतं. दुसरीकडं नुसता डीजे लागू दे की म्हातारी माणसं तर डीजे डीजे आता इथं नाचू नाही वाटत, बाकीकडे बरं वाटतं. इथला आनंद घेता आला पाहिजे. पण फार सुंदर ही लेकरं आज या ठिकाणी असणारे संपूर्ण लेकरं कीर्तनाचा आनंद घेतात. हे काही काही लेकरं तर मनी सुद्धा भरत नाहीत, एवढी एवढीशी लेकरं. पण काय हो, आनंद आहे, आनंद घेता आला पाहिजे. आणि खरा परमार्थ याच वयामध्ये केला पाहिजे. केला पाहिजे का नाही बाबा? केला पाहिजे. का हो चोपदार? कोणत्या कोणत्या वयामध्ये केला पाहिजे? या वयामध्ये केला पाहिजे, या वयामध्ये केला पाहिजे. का हो विनाकरी बाबा? या वयामध्ये केला पाहिजे. आपण सगळं झाल्यावर देवाकडे जातो, सगळं सरलं की देवाकडे. आता देव देव करायचं आहे. अरे राहू दे, आता किती झालं हो, पिकलं पान झालं की देव देव आठवतं आपल्याला. नाही हो, तसा परमार्थ करूही नये. का? कारण पहा, परमार्थ खरं करायचं वय आहे. म्हणून फार सुंदर असे साथ करणारे सर्व आपले टाळकरी मृदुंगाचार्य आणि या ठिकाणी उत्कृष्ट अशी गायनाला साथ देणारे गायनाचार्य जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अविनाश दादा या ठिकाणी, महेश दादा या ठिकाणी, सिद्धीताई आहेत, आमचे असणारे मदने महाराज या ठिकाणी. जोरदार टाळ्या लोकांसाठी झाल्या पाहिजेत गड्या. फार अगदी जीव ववाळून टाकावा. म्हणजे कीर्तन झाले आता नका इथंच टाकलं, मी कीर्तन कुठनं सांगणार आहे. पण फार, आणि सांगायला गेलं ती बारकी मंडळी नाही बरं का, इंडियन आयडल सारखं कार्यक्रम गाजवलेली मंडळी आहे. आणि त्यांनी आमच्याकडे यावं म्हणजे फारच मोठं बरं. आणि म्हणून माझंच भाग्य आहे की आता कार्यक्रम सुद्धा पाहिला, सगळे मोठे मोठे होते, मीच उगा आपली म्हणजे बाळ नाही मी बरं. पण फार सुंदर नियोजन आहे, साथ देणारी सगळी मंडळी आहेत. आणि खरं या लोकांच्या संगतीत मी जास्त आले नाही, पण एक 5 मिनिटं आमचा सहवास घडला. पण सांगू का, या लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर कळलं, माणसं किती जरी मोठी असली तर माणसं जरी वागणुकीला कशी का असे ना, पण मनानं मोठी असली ना, ती माणसं जगावरती आधी राज्य गाजवतात. या लोकांकडे पाहून कळतं मनानं जी माणसं मोठी असतात. कारण की पहा, एवढ्या वेळ झालं अजिबात त्यांना कुठल्या गोष्टीचा घमेंड नाही, अहंकार नाही. आम्ही लय मोठं आहे, आता या पुरीचं ऐकायचं वेळ आम्ही, आता एक पुरीच्या कीर्तन असं पण असतं हो, काय सांगावं लोकांचं आहे का नाही. पण अजिबात असला अहंकार आहा. आणि कारण मी का बोलले माहिती का, कारण की आजकाल बोलू नये अशा गोष्टी, पण आजकाल आमदार, पुढारी, नेता, पैलवान बिलवान सगळे बाजूला सोडा, पण यांच्यापेक्षा जास्त आमच्या कीर्तनकार मंडळींनाच आता जास्त अहंकार आलेला आहे, ॲटिट्यूड आपण म्हणतो ना. आणि त्याच्यामुळं जरा आपल्याला कोणाला बोलायची काय गरज आहे असंही होतं. पण ते खरे साधक नाही. माझ्या बाबांनी मला वाक्य नेहमी सांगतात, तायडे किती आयुष्यात मोठं होऊ दे पण अहंकार कधी होऊ द्यायचा नाही. कारण ज्या दिवशी आपल्याला अहंकाराच्या फांद्या फुटल्या त्या दिवशी आपली मुळं खराब झाली म्हणून समजायचं, त्या दिवशी आपलं जीवन संकटात येणार आहे. म्हणून कधी अहंकार करायचा नाही. का अहंकार करायचं नाही? आपल्याला थोडं दुसऱ्यापेक्षा जास्त भेटलं म्हणून अहंकार करायचा. आपल्यापेक्षा कितीतरी वर्चस्व गाजवणारी मंडळी आहे ताळंदीमध्ये, ज्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, 4 वेद मुखोद्गत आहे, पण तरी सुद्धा त्यांना तीळ मात्र अहंकार नाही. मग 2 अभंग आले म्हणून आपण कसला अहंकार करायचो? म्हणून महाराज लोकांना तर कधी अहंकार नसावा एवढंच मला वाटतं बरं. म्हणून फार अगदीच, कारण की जी माणसं आकाशाची उंची कोण गाठू शकतं माहिती आहे का? आकाशाची उंची तीच माणसं गाठू शकतात ज्याचं पाय जमिनीवरती आहे. हो,
म्हणून ही असणारी गुणीजन मंडळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. आमच्या सिद्धीताई या ठिकाणी, वैष्णवताई आहेत, आधी कोण असणारे सर्व मंडळी, सुंदर अशी शोभा वाढवण्याचं काम करणारे विनाकरी बाबा या ठिकाणी, बाबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. वा वा हा, त्यांच्याकडे पाहिलं ना मला वाटायचं कीर्तन करायलाच नका. अगदी त्यांच्याकडे पाहतच बसावं, एवढा आनंद आणि आनंद घेता आला पाहिजे. वा, आणि त्यांच्याकडे नुसतं पाहिलं का नाही, हो विठ्ठलाचा भास तर होतोय, पण अगोदरच्या काळात एक वासुदेव म्हणून होते बघा, वासुदेव, त्यांच्याकडे पाहिलं ना सेम त्यांची आठवण झाली. बरोबर गंधन हे असा आनंद असला पाहिजे. आजकाल ते राहिलं नाही, गंध लावू वाटत नाही. प्रेममूर्ती, वा प्रेममूर्ती म्हणतात. वा वा, त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे पाहूनच तसं वाटते. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. वा, या ठिकाणी असणारे चौकदार बाबा, त्यांच्या अगदी मनापासून आभार. आधी कोण असणारे संपूर्ण मंडळी, इथं बसणारे सर्व मंडळी, या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करतात, सुंदर असे सिस्टीमवाले दादा, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की एवढं सुंदर कार्यक्रम, एवढं सुंदर नियोजन, थोड्या पाय गोष्टी पाय जातं, पण फार सुंदर सिस्टीम आहे. बरं, करावं तेवढं कौतुक कमी. दोघं पण आहे का तुम्ही? आहे का? दोघं पण आहे. वा वा, दोघांसाठी टाळ्या झाल्या. तसे ते लाल शर्टवाले जरा ओळखीचे आहेत बरं, कारण त्यांनी बरेच कार्यक्रम वाजवलेले आहेत म्हणून. दिसायला तर किती भोळे आहेत व. सिस्टीम एवढी कडक आहे पण दिसायला एकदम साधे. मी नाव नाही ठेवत, अजिबात घाबरायचं, टेन्शन घ्यायचं, बायका पोराचं टेन्शन घरी, इथं कोणाचं टेन्शन घ्यायचं, बिनधास्त मोकळंच राहायचं. सगळ्यांनी, बसणाऱ्याला सुद्धा चांगलं आहे, मोकळं कीर्तन ऐकायचं. तुम्ही आम्ही खेळीमेळे, गदारोळी, आनंदे. काय काय लोक सगळ्या दुनियेचं डोक्यावर वज असल्याने कीर्तनात बसतात. अरे तुला कुणी हाणलंय का, तुला बळ बळ आणलंय, अरे हस ना जरा, फ्रेश राहा ना. हा आनंद. आता तुम्ही कीर्तनात बसलाय, उद्या तुम्ही काल्याच्या कीर्तनात याचाल असं तुम्हाला गॅरंटी आहे का? आहे का? म्हणजे मध्येच गप्पा असं म्हणत नाही मी, काला करा, अजून पुढल्या वर्षी सप्ताह करा, माझं काही म्हणणं नाही. पण मला एक सांगायचंय, इथं झोपायचं आपल्या हातात आहे, पण उठवायचं का न उठवायचं हे मात्र त्याच्या हातात आहे, बरं का. म्हणून जे दिवस भेटलेत, जो क्षण भेटलाय, तो आनंदात घालवा आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. कारण हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा भेटत नाही, म्हणून आनंद. एवढी गुणीजन मंडळी आहेत. आता सगळ्यांना हात जोडून सांगणार, कीर्तन ऐकत असताना अंतकरणाचं कान करून ऐका, अंतकरणाचं कान करून ऐका. आणि कीर्तन ऐकत असताना कोणती तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं नाही. कोणती तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं. तुम्ही म्हणसाल पोरगी जरा उघडा शब्द का वापरता हो? आता काही का लोकांना, लोक इकडचं सोडा, मावशांना सवय असते, चांगलं पत्रिकेत नाव आहे, बॅनरवरती फोटो आहे, पण तरी सुद्धा कीर्तन झालं की माझ्याकडे येणार, होय ग पोरे, कुठली आहेस तू, होय ग पोरे, वडिलांचं नाव काय, होय ग पोरे, शाळेत बिळेत जाते का नाही, सोडलंय मला, मोकळं सोडलंय. लय अवघड. आणि ते पोरीवर बोला, अहो चांगलं नाव आहे ज्ञानेश्वरी म्हणा ना. मी सरळ सांगते त्या लोकांना, नावाच्या घुगऱ्या वाटले जरा नाव घ्या हो. म्हणून त्या लोकांसाठी सांगणार, कोणती तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका, कोणती तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका. ज्ञानोबा तुकोबाची, मारुतीरायाची, श्रीराम प्रभूची, छत्रपती शिवरायाची लेख कीर्तन सांगते म्हणून ऐका, आपलं कीर्तन सार्थक केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला वारंवार पाहता यावा याच्याकरता आपल्या भागचे टॉपचं यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, असे असणारे ओम साई क्रिएशन, चैतन्य दादा, असणारे रोहित दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. अगदीच माझ्यावरती सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणारे दादा या ठिकाणी आहेत. फार सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर मावशांना माझं सांगणं आहे, वॉर्निंग आहे, जरा चांगलं बसा, शूटिंगमध्ये दिसायचे. जर कुणी पण कसं जरी बसलं तर त्याच्यामध्ये तसंच दिसणार आहे. चांगलं व्यवस्थित बसा, अंतकरणाचे कान करून ऐका. एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मारुती रायाच्या प्रांगणामध्ये आज सुंदर असं कीर्तन आहे, बरोबर. मारुती रायाचा आशीर्वाद, श्री शंभू महादेवाचा. आता तुमच्या गावाच्या नावातच एवढं सामर्थ्य म्हटल्यानंतर पुढचं काय बोलायची गरजच नाही. पण असाच भगवंताचा आशीर्वाद राहावा याच्याकरता तुम्ही आम्ही हा सप्ताह करतोय. सप्ताहाला तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत, तुम्ही आम्ही सप्ताहाला आलेलो आहोत. आलो का नाही? आलो का नाही? आवाज येऊ दे जरा. आलो का नाही? सप्ताहाला तुम्ही आम्ही आलो का नाही? अहो जरा मोठ्यानी, वयानुसार कसं ऐकायला जरा कमी येते, म्हणजे माझ्यापर्यंत जरा आवाज आला पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही सप्त्याला आलो का नाही? जरा जोरात, इकडूनच आवाज येतो. महिला मंडळ झालंय ना, बोला की.
माझा आज काय म्हणणं आहे, इकडून आवाज नाही आला तरी चालेल, पण इकडून आवाज आलाच पाहिजे. जरा जोरात जोरात इकडून आवाज. तुम्ही महिला आहे, महिला मंडळी ना म्हणते ना मी. महिला मंडळ आपला आवाज आपण काय कुणाला कमी आहे बाय. लाडक्या बहिणी आपला आवाज सुद्धा तसा दणदणीत खणखणीत आला पाहिजे ना. आला पाहिजे का नाही. जरा जोरात जोरात. शंभूकेट सुद्धा असं थरथरलं पाहिजे, हादरलं पाहिजे, दरारलं पाहिजे. आपल्या गावातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे बाबू आपली बाई एवढे जोरात कशी काय बोलायला लागली आहे का नाही. पण जोरात बोललं पाहिजे का नाही. वा आला तरी बऱ्यापैकी आला. हो म्हणून तुम्ही आम्ही सप्त्याला आलो का नाही. तुम्ही का म्हणून बसला आता. आता सगळ्यालाच विचारते, तुम्ही आम्ही सप्त्याला आलो का नाही. इकडं जरा करंट लवकर आहे, जामच करंट आहे का नाही. जरा जोरात. तुम्ही आम्ही सप्त्याला आलो का नाही. वा इकडं मुली सगळ्यांना आता पटपट उत्तर. तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही. तुम्ही आम्ही कार्यक्रमाला आलो का नाही. विनाकारी बाबा तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही. चोपदार बाबा तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही. त्यांचा अधिकार होऊन जाते ना. सिस्टीम आलं गेलं वे. हा आता येतोय. तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही. आलो. इथं बसणारे सगळे तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही. पुरुष मंडळी तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो का नाही. कोण म्हणलं. सगळे म्हणताय आलो आलो. नाही गाडी आता लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आम्ही कीर्तना आलो नाही. तुम्ही म्हणताल मग आमचं का भूत बसले इथं. ऐका तुम्ही आम्ही कीर्तना आलो नाही का. कारण की आपणच म्हणतो ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा आलंच नाही त्याच्या सत्तेविना तुम्ही आम्ही इथं येणं कसं शक्य आहे. तुम्ही आम्ही आलो नाही. स्वतः मारुतीरायानं शंभू महादेवानं तुम्हा आम्हाला कीर्तनात आणलं म्हणून तुम्ही आम्ही इथं आहोत. बरं आलो आलो का आणलं. आता जोरात आलो का आणलं. हा आणलं. आता आलो नाही आपणच म्हणतो ना. ज्ञानोबरायाने सुद्धा म्हणावं म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्यो चाले म्या हालविला प्राणू हाले. जो म्या जगाते चालिता विश्व चालवणार ते त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान तुझी आसते वेदासी बोलते. तुझी आसते वेदासी बोलते. तुझी आसते वेदासी बोलणे. तुझी आसते वेदासी बोलणे. सूर्याशी चालणे. तुझी सूर्याशी चालणे. तुझी ऐसा तुझा चालणी. ऐसा तुझा चालणी. हा सूर्याचे चालणे. तुझी सूर्याचे चालणे. तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालन तुझी आवळे. सूर्यासी चालन तुझी आवळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्व चालू राहतोय त्याच्या सत्तेने. फार सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी होतोय. फार गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आहेत. दादा या ठिकाणी आहेत. असणारे सर्व नवे नवे 1 2 नवे 3 4 कीर्तनकार मंडळी सुद्धा या ठिकाणी असो. फक्त अंतकरणाचं कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल भगवंताला मागणी मागतात. जगाच्या मालकानं पुढे बसावं. तुकोबरायनं म्हणत ओ तुकोबराय काहीतरी मागावं. काहीतरी मागा.
तुकोबरायानं म्हटलं की तुकोबराय पहिल्यांदा म्हटले नाही मागू शकत. आमच्या परंपरेमध्ये आमच्या कुळामध्ये देवाला मागणं चुकीचं आहे का? काही मागणे हे आम्हानुची, काही मागे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित, काही मागे आम्हानुचित. वडिलाची रीत जाणत असे, वडिलाची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत. देवा नाही मागू शकत, उचित नाही आमच्यासाठी ते तुला मागणं. अरे भक्तीचं ओझ देवावरती करायचं असतं ना, ते मागायचं असतं, नाही मागू शकत. तर वाड वडिलांनी एकच सांगितलं, माझ्या वडिलाचे मिरासे ग देवा, माझ्या वडिलाचे मिरासे ग देवा, माझ्या वडिलांची देवा, माझ्या वडिलांची देवा, वडिलाचे मिरासे ग देवा, माझ्या वडिला मिरासे ग देवा. माझ्या वडिलांची माझ्या वडिलांचे निराशी देवा, चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास करणे रक्षादार करता, उपवास करणे रक्षादार उपवास पारणे राखीला दारावता. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. झटका देऊ नका. म्हणून माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा देवा, तुझी चरण सेवा मिळावी एवढंच आमच्या वाडवडिलांनी सांगितलं, बाकी काही नाही रे, नाही मागू शकत. मग पण देवानी आग्रह केला की देवा तुकोबराय काहीतरी मागा म्हणे. तुकोबराय नाही म्हणतात, देव माग म्हणतात. का? कारण तुकोबरायांकडे मागण्याचा अधिकार आहे, देवाकडे देण्याचं सामर्थ्य आहे. द्यावं देवानं आणि मागावं तुकोबरायानं, बरं का. बरं तुमच्या आमच्याकडे नव्हतं का मागायचं? होतं ना, मागायचं होतं. पण आपली गत अशी आहे, इथं बसणारे पहा, देवाला मागायचं म्हटलं, आपण एवढी डेंजर माणसं आहे, देवाच्या मंदिरात जाणार. मी बऱ्याच लोकांचं बारीक निरीक्षण करते, बऱ्याच लोक, मी डायरेक्ट तोंडावर कधीच बोलत नाही, जे बोलायचं माईकवर, कोणाचं पटो अथवा न पटो काही असू द्या, मी बारीक निरीक्षण करते, बोलायचं तेव्हाच बोलते. बरीच लोक मंदिरात जातात, देवापुढे उभा राहतात, किशात हात घालणार. मी इकडचं सांगते, महिला मंडळ तुम्ही त्या बटव्यात हात घालणार, बटव्यात किशामध्ये असा हात घालणार, असा पैशाचं बंडिलच काढणार आणि अशा 500ची नोट, 200ची नोट, 100ची नोट, 50ची नोट, 10ची नोट, 20ची नोट, परत 10ची नोट, आणि एवढं सगळ्या नोटा बाजूला सारून आतमध्ये एक 5चा ठोकळा असतो. कितीचा? आता माणसाची बुद्धिमत्ता पहा किती हुशार आहे माणूस. 5चाच ठोकळा काढणार आणि दानपेटीत असा वर्ण टाकणार. असं चांगला अनुभव आहे.
असं वरनं टाकलं ना खळखळ खळखळ आवाज झाला की लोकांना वाटलं लय दिलं गड्या, लय टाकलं बाबांनी. आणि त्याने किती टाकलेलं असतं? 5. मी फक्त उदाहरणातलं नाही सांगत, आपलं सांगते, जरा ऐका. 5च टाकणार, 5. आणि लय दिल्यासारखं करणार. मग देऊ द्या ना, ज्याने कमवलंय त्याचा प्रश्न आहे, किती द्यावं काय द्यावं. 5 रुपये टाकणार माणसं, पुढं काय करणार ऐका, 5च टाकणार. आणि देवा शेजारानं थार घेतली, मग माझ्या दारात फॉर्च्युनर तरी येऊ दे. देवा शेजाऱ्यानं घर बांधलं, माझा पण बंगला होऊ दे. किती रुपयात? 5. एवढं काहीच नाही. देवा शेजाऱ्याच्या पोराची लग्न झाली, माझं पण लग्न होऊ दे. किती? 5 रुपयात नवरे पाहिजे होय तुम्हाला? किती अवघड झालं. 5 रुपयात अख्खं विश्व मागायला, ते एवढं काहीच ना. देवा यंदा पीक चांगलं जाऊ दे. देवा यंदा विहिरीला बोरला पाणी चांगलं लागू दे. देवा यंदा पाऊस काळ जरा चांगलं होऊ दे. एवढं सगळं मागतोय खरं, पण किती रुपयात? अरे देव नाही का चपली राहण्याचं आपल्याला? 5 रुपयात विश्व मागतोय. काय मागण्याची पद्धत तरी आपली. पण हे काहीच नाही. याच्याहून विचित्र माणसं देवाला म्हणून जात नाहीत. बायकोनी डाळ आणायला लावलेले असते, चोपदार. बायकोनं काय आणायला लावलेले असते? हाय का तुम्हाला? नाही, बर मोकळे झाला मग तुम्ही. डाळ आणायला लावलेली असते बायकोने. काय आणायला लावले? चष्मा आले बाबा. काय? डाळ. काय आणायला लावलेली असते? डाळ. आता नवरा डाळ आणाय म्हणून गावात जातो, डाळ आणाय गेला की डाळ घेता घेता घंटीचा आवाज कानावर पडतो. घंटीचा आवाज कानावर पडला की लक्षात येतं, आज हनुमान जयंती काय, गेलोच नाही मारुतीच्या मंदिरात. मग चला पटकन जाऊन येऊ. खास मंदिरात गेला होता का? नाही. मग कसा मंदिरात गेला? घंटीचा आवाज कानावर पडला म्हणून मंदिरात गेला. मंदिरात जा नका गेला तर रिकाम्या हातानं कसं जावं म्हणून शेजारचाच नारळ घेतला आणि मारुतीरायाच्या मंदिरात नेऊन त्यांच्या समोर असं अजून जरा, अजून नाही फुटला, अजून नाही फुटला. बाहेरचा नारळ घेतला आणि मारुतीरायासमोर असं फुटला. 2 तुकडे झाले त्याचे. जसे 2 तुकडे झाले, माणूस किती हुशार आहे ऐका. 2 तुकडे झाले. 2 तुकडे कधीच देवाला वाहत नाही, नाही नाही नाही, देवाला देत नाही, नाही नाही नाही. 2 तुकडे कधी, दोन्ही पण तुकडे किश्यात. बायको भाजीला टाकल म्हणून किश्यात. आणि त्या 2 तुकड्यात ना एवढासा तुकडा जिकडं उडून गेलाय, माणसाचं लक्ष तिकडं पळत जाणार, तर तुकडा घेणार मारुतीराया समोर ठेवणार. मारुतीराया यंदा बघा कडे आमच्याकडं, यंदा तरी कुणाच्या तरी नावाच्या अक्षदा डोक्यावर पडू द्या. बरं मागून मागून मागताय कुणाला? कुणाला? मारुतीरायाला. जे स्वतःच काय आहेत, बास झालं. एवढं जरी कळलं तर कीर्तन सार्थक आहे. तुम्ही त्यांना मागायचं म्हणजे मारुतीरा म्हणते, अरे बाबा मीच ब्रह्मचारी आहे, तू माग मला म्हणजे मेळ लागेल. अवघड आहे गड्या. मग म्हणून मागण्याचा अधिकार आपल्याकडे राहिलेला निघून गेला. अधिकार फक्त असावा तुकोबरायांकडं. मग तुकोबरायांनी मागावं. मग तुकोबराय म्हणतात नाही मागू शकत देवा, नाही मागू शकत. नाही नाही म्हणता म्हणता जगाच्या मालकाला मागाच. मग देवा तुकोबरायांच्या लक्षात आलं, देवा अरे नसतं मागितलं बरं का मी पण काय आहे माहिती का, आता आमच्या आई साहेबानं न मागायची प्रथा मोडली. मग त्यांनी मोडली तर लागले हात, मी मागून घेतो म्हणे. मागून घेतो म्हटलं की बघा आई साहेबानं प्रथा मोडली. आई साहेब तुकोबरायांच्या आईचं नाव काय? शंभूखेडच्या बाया, तुकोबरायांच्या आईचं नाव काय? आता काय करा, तुकोबरायांच्या आईचं नाव. मग तुम्ही आता गप्प बसा. तुकोबरायांच्या वडिलांचं नाव? वा बोललो बा, तुम्ही सांगितलं ना बाबा. वा वा वा, चांगलं आहे म्हणायचं, ऐका येते म्हणायचं. मग आजपासून तिथं उभं होते म्हणा. मग वडिलांचं नाव बोललो बा. आईचं नाव? थांबा की बाबा थांबा, बायकाने आपल्याला सांगितलं पाहिजे. आईचं नाव? मावशा हो जरा जोरात. आईचं नाव? अगं बोला ग, जरा आवाज येऊ द्या. ह्याच जागी तुम्हाला हिरो हिरोईनची अख्खी खानदान विचारलं असतं ना, आज आपण ज्या सकट सांगितलं असतं. आणि इथं साधू संतच मात्र लक्षात नाही का? आम्हाला वाचायला वेळ नाही, आम्हाला पाहायला वेळ नाही. मग तुकोबरायांच्या आईचं नाव कनकाई आणि वडिलांचं नाव बोल्लोबा. एके दिवशी बोल्लोबानी शिदोरी वगैरे पॅक केली, शिदोरी वगैरे भरली आणि वारीला चालले पंढरपूरला. वारीला चालले
कनकाई मातेने पाहिले की लगबग यांची चाल आहे कुठेतरी जायला गड्या. म्हणून कनकाई माता स्वयंपाकघरामध्ये होत्या. अगोदरच्या काळात स्वयंपाकघराला एक दिवळी असायची. दिवळी, तुम्हाला दिवळी माहिती आहे? दिवळी हो, त्या दिवळीमध्ये, त्या दिवळीत ना बाई अख्ख्या जगाची खबरी माहीत करून घ्यायची. आणि अजून सुद्धा करून घेतात बरं का, अजून सुद्धा. एवढी पुरुष मंडळी आता खरं खरं उत्तर द्यायचं गड्या. तुम्ही अख्ख्या गावातनं फिरून येता, चौकात 2-2 तास बसता, तरी घरी आलं की बाई तुम्हाला म्हणते होय हो, तुम्हाला कळलं का हो? काय ग अहो असं असं अंग मी तिथनंच आलं, नाही कळलं तुम्हाला? तुम्ही घरी यायच्या अगोदर यांना खबर पोचलेली असते. हे तर जादू, हे तर आपलं सामर्थ्य आहे. मग पहा, कनकाई मातेनी दिवळीतनं पाहिलं कुठंतरी जायची गडबड आहे. पळत बाहेर आल्या. होय हो धनी, कुठं? तुला माहित नाही का ग कुठं जातो? हा टाईम माझा कुठं आहे? वारीला जायचंय. वारीला चाललो, शिदोरी वगैरे फराळ वगैरे भरलं, आता वारीला चाललो. असं वारीला चालला? होय हो. मग एकटं एकटं जाता का? कशा प्रेमाने म्हणतात पहा, एकटं एकटं जाता म्हटल्यानंतर बोल म्हणाले हो एकटाच बरं आहे मी. एकटा जीव चोपदार, एकटा जीव. ते काहीच म्हणत नाही, जसं असेल तसं असेल का हो विनाकरी बाबा. एकटा जीव तुमचं बरं आहे ना? हा बरं आहे. सगळ्याचं बरंच असलं पाहिजे, कुणाचं वाईट असं मी म्हणत नाही. एकटा जीव सदाशिव. पण माणसं नसली तर त्या माणसाने एकट्या जीवानं तर काय करावं? काय भिताडाला बोलत बसावं? माणसं तर असलीच पाहिजे. पण ते म्हणे मी एकटा जाणार, तुला यायची अजिबात गरज नाही. कनकाई माता म्हणे मला यायचंय, म्हणजे यायचंय. बोलोबा म्हणले तुला नेतच नाही, मला यायचंय. नाही तर मला घेऊन चला. नाही नेत, मला घेऊन चला. नाही नेत, मला यायचंय. मी नाही नेणार. दोघांची अशी धरपकडी लागली हो. मला यायचंय, मी नाही नेणार. मला यायचंय, मी नाही नेणार. दोघं कुणी मागं सरकायला तयार नाही. कारण काही माता म्हणायच्या तुम्ही मला नेणार आहे का? नाही, नाही नेणार. काय करशील? जा. नाही नेत म्हणे. म्हणे का न्यायचं नाही हो धनी? अहो लग्नाला एवढं वर्ष झाली, कधीतरी जोडीनं फिरवावं की हो. कधीतरी जोडीनं. नसल त्या शिंगणापूरच्या घाटात फिरवायचं, नसल त्या साताराच्या तिकडे घाटात फिरवायचं, शंभूखेडच्या वड्यानं राहू द्या. मी म्हणते नका नेऊ कुठं, पण जरा पंढरपूरला तरी घेऊन जोडीनं जाणं, घेऊन चला ना म्हणे. अहो लग्न झालंय आपलं, 20,000 माणसात लग्न केले म्हणे. कधी होती एवढी? अगं म्हणे नाही नेऊ शकत. अहो पण का म्हणे, लग्न झालंय आपलं. तेव्हा बोललो बा म्हणले हो तुला नेलं असतं, पण बायकांचं असं असतं म्हणे, देवासमोर उभा राहिल्या तर काही ना काही मागितल्याशिवाय राहत ना. यांचं तोंड गप बसत, पुरुष मंडळी यांचं तोंड गप बसत. कुशाल नाही म्हणता. घरी गेल्यावर खायचं नाही काय? तुम्ही घरी गेल्यावर जेवचाल का नाही मला माहित नाही, पण जाता जाता टोलं मात्र बसणार आहे तुम्हाला. का महाराज देखता म्हणतं एका ह्याच्यात ऐकत नाही हो. मग पहा, येऊ वाटतं महिला मंडळींना, पण कसं आहे ना, देवासमोर गेलं की मागितल्याशिवाय राहत नाही. बोलोबा म्हटलं एवढ्या दिवसाची साधना, एवढ्या दिवसाचं तप तुझ्या एका शब्दानं निघून जाईल. नाही नेऊ शकत. अहो न्या तरी मी काही करणार नाही, काही नाही, फक्त घेऊन चला. मला घेऊन चला धनी. चला हो, चला म्हटल्यानंतर ऐकायला तयार नाहीत बोलोबा. बोलोबा म्हणले नाही म्हणजे नाही, म्हणजे नाही. बर म्हणे. कनकाई माता म्हणल्या बर. बोलोबा म्हणले चालतंय ना? नाही येत, नाही येत. खरंच नाही यायचं? नाही यायचं. अगं खरंच नाही यायचं. आता नाही म्हणते तर, आता एवढ्या वाढून म्हणत होते यायचं, आता नाही यायचं? नाही यायचं. अगं चल ग, आता नाही यायचं. खरंच नाही यायचं? नाही यायचं. रुसली? नाही रुसली. रागवलीस? नाही रागवली. चिडलीस? नाही चिडली. अगं मग काय यायचं नाही? इतक्या आडू यायचं म्हणून भांडत होते, आता का नाही म्हणते? नाही 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 नाही, आता यायचं नाही. जा तुम्ही जा. मी पण बघते माघारी आलोय, हे कोण देतं या? बोलोबा म्हणले ही तर चुकतंय वय, हे नडतंय वय. बर म्हणे चुकलं माय म्हणे, चल भर अगदी शिदोरी वगैरे भर, चल जाऊ पंढरपूरला, एवढा तुझा आग्रह आहे. पण मी सांगतो तिथं गेलं की देवाच्या दरबारात काही मागायचं नाही, फक्त देवाकडं पाहायचं, बाकीचं काही मागायचं नाही. ती म्हणे अहो माझ्या मुखातनं जर काही शब्द आला मागण्याकरता तर माझं मेलेलं तोंड पाचाल. अगोदरच्या बायका रोखोक बोलायच्या, काय का असेल, माझं मेलेलं तोंड पाचाल म्हटलं. बोललो पण आता समाधान वाटलं की म्हणजे काही मागणार नाही. मग अगदी जोडीनं बोललो बापुडं कनकाई माता माग, बोललो बापुडं कनकाई माता माग, हाताला हात धरलेले, गप्पा मारत 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 झपा झप पावलं टाकत चाललेले. किती आनंद हो, किती आनंद असेल तुम्ही सांगा. संवाद गप्पा मारत. होय हो आपल्या शेतात हे करायचं राहिलं, होय हो विठ्ठलाला जरा काहीतरी नेलं असतं की हे नेलं असतं ते नेलं असतं, अशा गप्पा चालू आहे. बरं
कारण अगोदरच्या काळात गाडी नव्हती, काही नव्हते, चालत चालत चालले, चालत चालत दरमजल पार करत पंढरपूरला पोहोचले. आता गाडी आहे, लोक जवळ जवळ आली, पण शब्दानं मात्र जवळ राहिली नाही. गाडीमध्ये दोघं सोबत बसतात, पण एकमेकाकडे तोंड सुद्धा करत, एकाचं बाहेर तोंड आणि एकाचं गाडी चालवण्याकडे लक्ष आहे, एकमेकाकडे बघत सुद्धा नाहीत. एवढा वैताग येतो, बोलू सुद्धा वाटत नाही. अहो, दोघाचा संसार सुखाचा असावा. भले नवरा न बोलू दे, मावशा हो तुम्ही बोलत जा, हा, आणि तुम्हालाही माझं सांगणं, त्या नसतील बोलत तर तुम्ही बोलत जा, कारण एकदा गेलं की परत बोलायला सुद्धा कुणी, तुम्ही म्हणा त्याचीच वाट बघतोय, आहे का नाही. लय अवघड. आता संवाद कमी झाले. आम्ही गेलो होतो ना परवा दिवशी मुंबईला बाबा, अख्ख्या त्या ट्रेनमध्ये पाहिलं, ज्याच्या त्या हातामध्ये फोनच होता, सगळे फोनमध्ये व्यस्त, कोणी बोलायला तर नाही. येऊन जाऊन तेवढं मी, माझे बाबा, ताई, आमच्या एवढ्यांच्या हातात फक्त फोन नव्हते, आम्ही बोलत गप्पा मारत आलो. पण बाकीचे मात्र सगळ्याच्या हातात फोन, कोणाच्या कानात हेडफोन आहेत, कोणाच्या कानामध्ये हातामध्ये फोन आहे. हे सगळं म्हणजे संवाद आजकाल कमी झाला. आणि ते फक्त कशामुळं ते आलंय बघा पिल्लू. कुठं जरी घेऊन गेले की माणसाला कुणाची गरज पडत, आणि त्याने तुम्हाला वेळ लावलंय का नाही मला माहित नाही, पण ह्या लेकरांना लई येड लावलं. बाथरूमला जायचं म्हणलं तरी फोन खाली सोड नाही. एवढी अवघड अवस्था झाली. याला कारणीभूत आपण आहे. आपण त्यांना एवढी वाईट सवय लावली. मग कनकाई मातान बोल बा पंढरपूरला चालले जोडीनं ऐकताय का शंभू केडकर? जोडीनं पंढरपूरला चालले तुम्ही, आम्ही सुद्धा जोडीनं पंढरपूरला जावं. आणि माझं विशेष सांगणं, माणसानं जन्माला आल्यानंतर पंढरपूर पाहिल्याशिवाय मरूच नाही. पंढरपूर पाहिल्याशिवाय मरू नये. पण पुढचं आहे का, शहाण्या माणसाने कधी पंढरपूरला जायचं, ज्याला कळलं त्याला जय हरी, ज्याला नाही कळलं उठा जय हरी, आपलं काही कामच नाही. मग शहाण्या माणसाने एकट्याने कधी पंढरपूरला जायचं नाही, एकट्याने जायचं नाही. मग कसं, गावातला एखादा माणूस घेऊन, झाली ना तुमची, झालंय ना, सावधान, झालंय का अहो हो म्हणा की. आता का मी काय पाहायला आली हो, पण मग पहा, लग्न झालंय म्हटल्यानंतर माणसानं जोडीनं पंढरपूरला जावं. इथं बसणारी माणसं किती लोक आहेत असे जोडीनं पंढरपूरला गेले, जरा हात वर करा बरं. जोडीनं जाणार आहे, जोडीनं घ्यावं हात वर, जोडीनं घ्या हात वर. कोणाचंच नाही, जोडीनं गेलेच नाही. वा जोडीनं जाणार आहे, जरा हात तरी वर. नाही गेले पकवाजे इकडं. 9 तारखेला जायचेत का, म्हणजे झालं नाही बाई, असं आहे शामस बरं का, मला वाटलं जायचं आहे. वा बरं चांगलंय. मग जा बरं का जोडीनं, मग करा की हातवर. जोडीनं जाणार आहे जरा हातवर कर, विना करी बाबा, जोडीनं गेलाय करा की हातवर. मग असं जरा, अहो पंढरपूरला जाणार आहे म्हणजे आपली माणसं आहेत, आपली हातवर. जोडीनं जाणार आहे इकडे गायक मंडळी, कधी हातवर करायचं, मी घरी गेल्यावर. जोडीनं जाणार आहे हातवर करा. मावशा हो अगं करा ग माय. आणि खरं खोटं उगं बोलायचं नाही, शेजारीने हातवर घेते म्हणून बळ हातवर करायचा. पुरुष म्हणणे तुम्ही नाही गेला जोडीनं, लग्न तरी झालेत का? हात खालीच आहे म्हणलं प्रश्न आम्हाला सुद्धा पडतोय का नाही. विनाकारी बाबा गेलाय का जोडीनं, करा घ्या हातवर. वा जोडीनं. आता बाबा खरं सांग का, मला वाईट वाटलं. जोडीनं म्हणलं असं बका हातवर पाहिजे होते, पण नाही गेला जोडी. तुम्ही या माझ्याकडे, या मी तुम्हाला नेते जोडीनं. जोडीनं गेलं पाहिजे म्हणून मावशा हो, आता नाही गेला जोडीनं तर उद्यापासून मागच रागायचं. आता आषाढी वारी जवळ आली. होय प्रेमानं बोलत असला तर, आरतुरे असलं तरी तुमची इच्छा, माझं काही नाही. होय हो, सगळे जाऊन आले, मला पण जोडीनं जायचं. काय म्हणायचं, मला सुद्धा जोडीनं जायचं. यंदा वारीला मला घेऊन जा, नाही तर आता तरी मला पंढरपूरला घेऊन चला म्हणून माग लागायचं. मावशा म्हणून त्यांना म्हणायचं जा. होय हो धनी मलाही दाखवा ना. काय वाव जमतंय, येते. थांब रे लेकरा, थांबा, तुमच्याकडे पण येणार आहे.
मावशा काय म्हणायचं धनी मलाही दाखवा ना एकाच मावशीला जायची गडबड दिसते बाकीच्या ना म्हणा ना जरा धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवा ना 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 विठुरायाची पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी झालं हा आता असं कोणी म्हणायचं महिला मंडळ कोणी म्हणायचं झोपल्या का काय हा कोणी म्हणायचं तुम्ही म्हणायचं होय होय हो अहो चला हो जाऊ जरा जोडी ना धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी आता इकले म्हणते महाराज यांना काही चला म्हणत नाही वे चला 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 माग लागावं लागतं तरी ह्या येत झालंय का तरी आपलं हे म्हणतात नाही येत ह्याचं तर काय चुकतं ह्याने बघितलेलं सांगतंय का नाही म्हणून जरा जोडीनं जायचं आज एवढे हात आहे परत नंतर कधी आलं ना भरपूर हात वरती झाले पाहिजेत माझं सांगणं आहे जरा त्यांना म्हणा होय ग महाराजांनी सांगितलं लक्षात नाही आलं जोडीनं जायचं असतं जोडीनं परमार्थ का करावा घरातल्या जर जोडीनं नवरा बायकोच्या पती पत्नीच्या जोडीनं जर परमार्थ केला तर त्याचं फळ अख्ख्या घराला भेटतं याच्याकरता जोडीनं परमार्थ करायचा असतो मग जोडीनं परमार्थ केला पाहिजे नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून भक्ती करा संसार करा काही कमी पडणार नाही आपल्याला फक्त करता आलं पाहिजे म्हणून पुरुष मंडळी तुम्ही म्हणा त्यांना होय ग चल ग सखे चल ग सखे कुठं मावशा हो तुमचं झालं म्हणून आता इकडची बारी पकवाजा सगळं सगळ्याला सांगणार कुठं म्हणायचं त्यांना होय ग चल ग सखे चल ग सखे तोंडाने आवाज आला पाहिजे सगळ्याचा चल ग सखे चल ग सखे आता जरा आवाज येऊ द्या आवाज हा चल ग सखे चल ग सखे अंत करा ना म्हणा ना प्रियमाना हे म्हणते पंढरीला असं म्हणलं कधी पंढरीला जायची गाडी जरा प्रेमानं चल ग सखे चल ग सखे मीच म्हणते आणि ज्याचं झालं नाही तेच म्हणतेच अजून जरा प्रेमानं हा चल ग सखे चल ग सखे तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत तिथंच आडणार आहे गाडी आपली सांगत्या चल ग सखे चल ग वा 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 मला वाटलं बायका स्वराचे इकडे गडी स्वराचे भारी हा प्रेमानं चल ग सखे चल ग सखे हा चल ग सखे चल ग सखे क्या बात आनंदानं म्हणायचं तिला होय ग चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला तू ध्यानी जरा घे तू ध्यानी जरा घे तिथे गाव तिथे घे चल भेटू चल रघुमाईला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला मना जरा प्रेमान होई ग चल ग सखे पंढरीला तू ध्यानी जरा घे तू ध्यानी जरा घे जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखू माईला चल ग सखे पंढरीला प्रेमा आना
येताना म्हणे तुला गोडीनं सांगतो मारी ना एवढं पुढे जाऊ नका. आणि मला तर नवल वाटतंय गायकाचं पुढं बायको बसताना एवढी डेंजर डेरिंग. बाबा मानलं गड्या गड्याला. हो तसं ताईच आहे पुढंच बसलेलं पण डेरिंग गड्याची मानावी लागेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. वा वा कुशाल टाळ्या वाजवता या. नाही पण हिंमत लागते हे का नाही. हे पटलं वजनात आहे का नाही. तिला जरा मना प्रेमानं होई ग तुला जोडी ना. कुठं शंभूखेडच्या घाटात तर फिरवीन. मग नाही हो तुला जोडी ना पंढरपूर फिरवीन. गणपती जोडी ना पंढरपूर फिरवीन. म्हणून जोडीना जा कुठं पंढरीला. आणि पंढरीला गेलं मी सांगते जोडीनं राहू दे पण अशी किती लोक आहेत जे पंढरपूरला जाऊन आले त्यांनी हात वर करा बरं. करा बरं करा बरं. पकवाजे घ्या हातवरती. हा आता टाळकरी नाही गेला तुम्ही घ्या घ्या हातवरती. पंढरपूर वारकऱ्या नाही जावं म्हणजे लय अवघड होईल. चोपदार 2 हातवर बार. चला विनाकारी बाबा गेलाय का. रोहित दादा गेलाय का. वा इकडं मावशा हो गेलाय का. पंढरपूर पंढरपूर गेलो ना चांगली गोष्ट आहे ग. आता आता बरं वाटलं. असे हात वरती पाहिजे होते. पंढरपूरला जा नुसतं जा नाही पंढरपूरला जा आणि त्या भीमेच्या काठी उभा राहून देवाला म्हणा देवा अरे पहा ना संसाराचा व्याप त्याप सगळं एका बाजूला सोडून तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो नाही. एकदा कृपेची दृष्टी आमच्याकडे टाक. एकदा पहारे आमच्याकडं. अरे तुझी नजर आम्हाला भेटावी तुझं दर्शन आम्हाला व्हावं. जीव कासावीस होतोय तेवढ्या करता देवा एकदा दर्शन दे ना देवा. अरे एकदा तुझं रूप दाखव ना. चंद्रभागे काठी उभा राहावं. हातामध्ये टाळ घ्यावं गळ्यामध्ये माळ घ्यावे. त्याच्या मुखाचं त्याच्या नामचिंतन मुखामध्ये घेऊन एकच म्हणावं देवा हे पांडुरंगा तुळशीची माळ हातामध्ये टाळ. तुळशीची माळ हातामध्ये टाळ उभा आहे भीमेच्या काठाला. उभा चंद्रभागेच्या काठाला. विठ्ठला वारकरी आलाय भेटला. विठ्ठला वारकरी आलाय भेटला. 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 विठ्ठला वारकरी आलाय भेटला. तुळशीची माळ हातामध्ये टाळ. तुळशीची माळ हातामध्ये टाळ. उभा चंद्रभागेच्या काठाला. उभा चंद्रभागेच्या काठाला. विठ्ठला वारकरी आलाय विठ्ठला. वारकरी आलाय विठ्ठला. वारकरी आलाय विठ्ठला. वारकरी आलाय वारकरी आलाय. वा 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 पकवाजे. असं करून एखादी तरी आय आणताय तुम्ही. राहत नाही असं गड्या पण फार सुंदर. ते पण जमलं पाहिजे कुठं कुठं काय वाजव हे पण कळलं पाहिजे का नाही. नाही तर बरेच पकवाजे झाले. मी नावं कोणाला नाही ठेवत पण बरेच कीर्तन झाल्यावर मला म्हणतात महाराज तिथं ते वाजवायचं होतं. अरे झालं की मग आता आता पाकिट देऊन मोकळं केलं आता काय म्हणून उपयोग आहे का नाही. फार सुंदर बरं. आणि म्हणून देवाला म्हणा मग कनकाई माता बोललो बा वारीला चालले वारीला गेले. आणि गेल्यानंतर महिलांच्या रांगेमध्ये कनकाई माता गेल्या. पुरुषांच्या रांगेमध्ये बोल्लोबा गेले. बोल्लोबा दर्शन करायला लागले. बोल्लोबांनी दर्शन करताना जगाच्या मालकाची मान खालती होती. का भक्तीचं ओझ पाठीवरती होतं खांद्यावरती होतं. मान सरळ होईना देवाची. मग देवाने विचार केला घेऊ द्या असं दर्शन. आता काय दर्शन झालं. बोल्लोबा बाहेर आले. जसे बोल्लोबा बाहेर आले कनकाई माता महिलांच्या रांगेमध्ये गेल्या. महिलांच्या रांगेमध्ये गेल्या. 1-अर्धा तास नुसतं देवाला पाहायला लागल्या. बऱ्याच दिवसानं देवाला पाहिलं होते. देवा काय सुंदर आहे रे तू. काय भारी आहे रे तू. किती देखणार रे तू. अरे तुझ्यासारखं कुणीच नाही.
उगाच आम्ही ह्या मायावी जगामध्ये भुलून जातो. तुझ्यासारखं देखणं कोणीच नाही रे. काय सुंदर आहे देवा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. देवाला पाहण्याची एक आस असली पाहिजे. देवाला पाहण्याची एक आस असली पाहिजे. अशी आस असली पाहिजे की देवा एकदा भेट दे रे. एकदा या जीवाला तुझी भेट व्हावी. आणि एकदा भेट झाली ना, अरे आमचा जीव आमचा आत्मा सुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. भेटी लागी जीवा लागली शिया. 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 बाहेरात दिवस बाहेरात देवाला म्हटलं पाहिजे देवा अरे तुझं एकदा दर्शन होण्याकरता जीव आमचा तीळ तुटतो रे देवा. एकदा दर्शन दे ना. या सगळ्या मायावी जगाला पाठीमागं सोडून आपल्याला भक्त आणि भक्त देवाला पाहता आलं पाहिजे. मी तर माझ्या पांडुरंग परमात्माने एकच म्हणते देवा आमचा हा देह पडता क्षणाला ना, आमचा देह जाता क्षणाला, देह पडता क्षणाला फक्त एक कर देवा. एक असावा आमच्या करता तुझे चरण आणि आमचा माथा असावा. आमचा देह त्या क्षणाला पडावा. तुझ्या चरणावरती आम्हाला मरण यावं. तुझं गुणगान गाता गाता मरण यावं रे देवा. आणि शेवटची भेट तुझी व्हावी. जगाकडे पाहून डोळे झाकायला नको रे देवा. शेवटचे डोळे जर कोणाकडे पाहून झाकावेसे वाटत असतील ना, हे सावळ्या विठू तो तू आहे. कुणाकडे पाहून शेवटचा श्वास घ्यावासा वाटत असेल ना, तू आहे रे, फक्त तू आहे. म्हणून भेट अशी दे या जीवाला दुसरीकडे कुठंच अडकू नाही वाटणार, कुठंच नाही. आणि रात्र दिवस फक्त तुझ्यामध्ये रमून राहावं रे. रात्र दिवस रमून राहावं तुझ्यामध्ये. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. तैसे माझे मन, तैसे माझे मन. वाट पाहे भेटी लागी जीवा लागली शिया. भेटी लागी जीवा लागली शिया. भेटी लागी जीवा लागली शिया. भेटी जोरदार टाळ्या झाल्या. वा. असं गायल्यानंतर का देव येणार नाही हो? का देव येणार नाही? तुम्हाला सांगा, आम्ही कीर्तनकारांनी किती साधना करू द्या, किती कीर्तन सांगू द्या, किती फिरू द्या, किती देवदेव करू द्या, तुमचं आमचं सुद्धा तसंच आहे. किती देवदेव करू द्या, किती काय करू द्या, तुम्हा आम्हाला सहज देव भेटत नाही. पण जेवढे जेवढे गायनाचार्य मंडळी आहेत ना, त्यांना मात्र देव सहज भेटतो. कारण ते अंतकरणातून गातात आणि देवाला बोलवतात. म्हणून त्यांनी सा लावू द्या तरी देवाची प्राप्ती आहे. आणि ते सा लावला तरी अर्धा एक तास त्यांचा साथ चालतो, आहे का नाही? आपल्याला काय करायचं या? आपण म्हशीच्या मागं वरडल्यावर या तिकडं हे करायला सुद्धा फार कष्ट घ्यावे लागतात. लोकांना वाटतं गायक म्हणजे लय सोपं. यांनी झिजवलं स्वतःला. एखादा कलाकार होण्याकरता संपूर्ण आयुष्य झिजवावं लागतं, तेव्हा ती कला अवगत होते. ही कला मिळणं सोपी गोष्ट नाही गड्या. नंतर त्या मिळालेल्या कलेची किंमत ठेवायला सुद्धा फार फार अट्टहास करावा लागतो. म्हणून फार एवढं दादांनी
गायलं का नाही बाबा, अंतकरणात मला वाटत होतं फक्त ह्यांनी गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. वा हा, एवढं अंतकरणाला पाजर फुटावा असं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला काय सांगितलं मी, आज काय नका करू पण टाळ्या वाजवायला कंजूशी करू नका. वा आता एवढे चांगले गायक आहे, एवढे चांगले वादक आहे, एवढे चांगले टाळकरी आहे, एवढे चांगले असतात, मला का म्हणून बोलवलं तुम्ही? म्हणजे मी जाऊ का आता? नाही ना, पण फार सुंदर. बरं म्हणून ऐका, देवाकडे गेल्यानंतर देवा किती सुंदर आहे रे तू, किती देखणं आहे तू. अरे तुझ्याकडे फक्त पाहत रावडे एवढं सुंदर तर तुझ्यामध्ये ठासून भरलेले का. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कडेवरी ठेवोनिया, कर कडेवरी ठेवोनिया, कर कडेवरी ठेवोनिया. काय सुंदर आहे, काय देखणार आहे, तुझ्यासारखं सुंदरता कुणाचीच नाही. कनकाई माता पाहत बसले. पण ऐका, तुम्ही म्हणसाल अर्धा एक तास, इथं 5 मिनिटं गेलं आणि देवाचं दर्शन होतंय न होतंय, देवाच्या चरणा माता टेकवतोय न टेकवतोय, तेवढ्या तिथं बाजूलाच एक शेजारी पोलीस मॅडम उभा राहिलेली असते. ती अशी कवळ्यात अशी चांगला अनुभव दिसतंय. आणि मला पण अनुभव आहे बरं का. 2-3दा असं त्यांनी आपटल्यापासून मी जातच नाही. बाहेरनं मुखदर्शन व्हावे, मुखदर्शन जरी झालं तर जीवाला समाधान आहे. मग पहा, एवढ्या वेळ दर्शन करत जगाच्या मालकाने संधी साधली. जगाच्या मालकाने विचार करा, ही संधी गेली तर मग मात्र आपल्या खांद्यावरचं भक्तीचं ओझं कमी व्हायचं नाही. केलं कमी तर केलं पाहिजे. मग काय करावं? देवानं रूप बदललं. कनकाई माताकडे गेले. म्हणे माते काय मागायची इच्छा आहे का? म्हणे नाही. अहो मागायचंच ना मागा. अहो मागायची इच्छा तर आहे, पण नवऱ्याने सांगितले मुखातनं शब्द सुद्धा काढायचा नाही. मग कसं मागू? म्हणे मी मागितलं तर माझं मेलेलं तोंड पाहिलं असं म्हणलंय, काय करावं? तेव्हा पांडुरंग परमात्माने सांगितलं, देवाला मागायची गरज नाही, तोंडातनं मागायची गरज नाही, नुसतं मुखाकडं पाहिलं मागण्याची आस. पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ. नुसतं मुखाकडं पाहिलं तर इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कनकाई मातेनं मुखाकडं पाहिलं, डोळ्यामध्ये पाणी आलं, डोळे झाकले गपकन आणि देवाला सांगितले, हे देवा एवढा सुंदर आहे, एवढा तू देखणार तुझा आम्ही आजपर्यंत भक्ती निष्ठेने श्रद्धेने करत आलो. हीच भक्ती आमची कुळानुकुळ पुढे चालत जावी. याच्यानंतर आमच्या नंतरही तुझी भक्ती अशीच करणार कुणीतरी घरामध्ये असावा. एवढं म्हटलं की जगाच्या मालकानं रूप सोडलं, विटेवर उभा राहिला. आधी असा होता, आता ताटच झाला. आता विठू पाटील झाला, आता विठू शेठ झाला. हो आता ताटच. आता कोणाला घाबरत नाही. बोलो बा म्हणले अजून बाहेर कस काय येत नाही, कस काय येत नाही. गेले म्हणे का ग मागितलं का काय? म्हणे अजिबात नाही, काहीच मागितलं नाही, काही सुद्धा नाही. नाही मागितलं, नाही मागितलं, चल मग आता घेऊन चालले. पण म्हणे खरंच काय मागितलं का नाही? एकदा देवाकडे पाहू. पहिल्यांदा गेले ते जगाच्या मालकाची मान खाली होती, आता एकदा पाहू. मग जगाच्या मालकाकडे पाहिलं, आता जगाचा मालक ताट मान करूनच होता. बोलोबाच्या लक्षात आलं, बायकोनं राडा केला, काहीतरी मागितलं. मग तुकोबर आहे म्हणतात, आता आमच्या आई साहेबांना न मागायची प्रथा मोडली, मागण्याची वेळ आणून दिली. तर देवा लागलीच हाच तुला मागून टाकतो रे देवा, काही नको, पण द्यायचं असेल तर एकच दे. हे
बरं. आणि म्हणून पहा आता काही लोकांना नाही कळलं पण हे कळायला 7 जन्म घ्यावे लागतील. तुम्ही ना काय भानगडीत पडू हो. म्हणून ऐका भगवंताकडे मागावं देवा काही नको रे फक्त एकच की तुझा विसर न व्हावा. का विसर होऊ नये कारण तू आमचा बाप आहे आम्ही तुझी लेकर आहे. लेकरांना विसर पडला तर कसं होय रे म्हणून विसरून जमायचं नाही. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना तुम्ही आम्ही त्याचे लेकर आहे. मम्मी वांशो जीव लोके जीव भूतच सनातन. लेकर आहे तर लेकरांना विसरून कसं जमेल म्हणून देवा विसर नको. का कारण तुला विसरून गेलो तर माझं तर आमचं काही खरं नाही. विसरली तया थोर झाली हाले विसरली तया थोर झाली हाले विसरली तया थोर झाली हाले विसरली तया थोर झाली गाणी जमल्याची जमीला खाली जमीला जमीला खाली जमीला विसरली तया थोर झाली हाले विसरली तया आवडीनं गाय का आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कारण देवाला आवडीनं प्रेमानं गायलेलं आवडतं. कारण काही नलगे एक भावाची कारण तू का म्हणे आन विठोबाचे आणि गायलेलं एवढं आवडतं माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेते. जिथं जिथं माझे भक्त गातात ना तिथं तिथं मी उभा आहे. ज्ञानोप्रायांच्या भाषेमध्ये परी दयापासी पांडवा मी हरपलो गिवसवा जेथ नाम घोष वरवा करीती माझा. जिथं नाम घोष करतात ना जगाचा मालक तिथं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की गुण आवडीनं प्रेमानं आनंदानं गाईन. अभंगाचं 2रं चरण. गुण गाईन आवडी गुण गाईन
गोडीनं प्रेमानं आनंदानं, बाकी काही नाही गड्या. देवाला त्याच्याशिवाय काही आवडत नाही. कारण अंतरीची घेतो गोडी, थोर प्रेमाचा भुकेला, मग तेच आपल्याला देता आलं पाहिजे का. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तयामध्ये. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. देवाला तेवढं आवडते, देता आलं पाहिजे. आणि मग तुकोबराय म्हणतात दुसरं आम्हाला काही नको, नलगे मुक्ती. मुक्ती नको, कारण मुक्ती आमच्या घरी कामाला आहे. नलगे मुक्ती. धन, धन सुद्धा नको, कारण आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र, यज्ञ करू, धन नको. मग आम्हा घरी धन धन आहे पण शब्दाचं आहे, म्हणून आम्हाला धन सुद्धा नको. मग नलगे मुक्ती, धन आणि संपदा, कारण संपदा सोहळा नावडे मनाला, आम्हाला तो आवडत नाही. मग काय द्यायचं आहे तर संत संगत. संत संगत फक्त एकदा जीवनामध्ये घडू दे. का आम्हाला माहित आहे देवा, एकदा संताचा सहवास घडला ना तर केले रामायण. रामाआधी वाल्या कोळ्याचं सुद्धा वाल्मिक ऋषी होऊ शकतात संत संगतीने. नारद मुनी सारख्या साधू संतांनी यावं. नारद मुनी कोण, ज्यांना लोक म्हणतात कळीचा, आता कुशल कळीचा नारद म्हणताय ना, त्याच नारद मुनीमुळे एवढं सगळं घडलंय ते लक्षात ठेवा. कळ लावायचे पण त्यांच्या कळीनं चांगलं होत होतं, आपल्या कळीनं चांगलं होत. मी आता खाल्लेल्या कळीचं नाही सांगत, आपल्या लावलेल्या कळीचं सांगते. बरं लय अवघड आहे हो. मग नारद मुनीने जावं. आता नारद मुनीला बांधून ठेवलं. नारद मुनी पहा की कसा प्रश्न केला. ज्यांच्यासाठी तुम्ही करत आहे ते येणार आहेत तुमच्यासाठी, ते सामील आहेत तुमच्यासोबत. एवढं म्हटलं की त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडावा. फार मोठी कथा, मी एवढं सांगा विश्लेषण करायला वेळ नाही, पण एकच म्हणेल की संताचा सहवास एकदा जीवनामध्ये घडला. नारद मुनी सारख्या संताचा सहवास घडला. नारद मुनी सांगितलं देवाचं नाव घ्या, जीवनाचं सोनं होईल. नाव घ्या म्हटल्यानंतर ऋषीने म्हणावं, म्हणजे वाल्या कोळ्यांनी म्हणावं, नाव घ्यायला मला नाव घ्यायला येत नाही. बायका लांबलच घेतात, मला घ्यायला येत नाही. अहो म्हणे मग काहीतरी म्हणाय, मी आयुष्यभर एकच म्हणलोय, मरा मरा मरा, आणि मला त्याच्याशिवाय काही मरायला म्हणायला येत नाही. मग नारद मुनीने सांगितलं दुसरं म्हणू पण नका, एवढंच म्हणा, मरा 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 मरा. कारण तीनदा मरा मरा म्हटलं की दोनदा राम तयार होतं. तुम्ही आला ऐकताना सुद्धा आता ऐकू आलं असेल, मरा 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 मरा, येते ना राम राम ऐकू. एवढं मरा मरा म्हणून जीवनाचं सोनं केलं का, कारण त्याच्यामध्ये राम नाम होतं. आणि त्यांनी सांगितलं की रामाच्या नामानं दगड तरणार आहे, तर तुमचं काय घेऊन बसलं, तुम्ही तरुण जाचाल, फक्त ऐका की संताच्या सहवासामध्ये जा आणि त्यांनी दिलेलं तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन. कारण संत समागम एखादी परी वावे त्याचे द्वारी श्वानयाती, संत समागम धरावी आवडी, करावी तातडी परमार्थात. एवढंच नाही, ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये संत काय, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती. आकळायचं आपल्याला कशाने, फक्त संत सहवासानं. मग जीवनात संत सहवास पहा. मग संतांनी दाखवून दिलं नामाचं महत्व. नुसतं देवाचं नाव घेतलं, नुसतं देवाचं नाव घेतलं, देवाच्या नावानं दगड तरली, माणसं का तरणार नाहीत, म्हणून नाव घेता आलं पाहिजे. का, जिन पर कृपा राम करे हो पत्थर भीतर जाते, जिन पर कृपा राम करे हो पत्थर भीतर जाते. राम नाम दार्जिने हो, राम नाम दार्जिने हो जग मेरा बनाते, जिन पर कृपा राम करे हो पत्थर भीतर जाते, जिन पर कृपा राम करे पत्थर भीतर जाते. आणि म्हणून दगड तरली देवाच्या नावानं. ती नाम आनंदानं प्रेमानं घेतलं पाहिजे. म्हणून मारुतीरायचा दरबार होता ना, जरा प्रेमानं आनंदानं सगळ्यांना श्रीराम प्रभूचं नाव घेऊ, म्हणजे त्यांना जरा आवडेल. कारण की महिला मंडळ, आता खरं खरं सांगायचं, कोणाचं केलेलं, सासू किती गोड बोलू द्या, नवरोबाचंच गुणगान आवडतं आहे का नाही. मग तसं भगवंताच्या भक्ताच्या दारामध्ये भगवंताचं केलेलं गुणगान आवडतं. म्हणून सगळ्यांना प्रेमानं आनंदानं घ्या हातवरती, घ्या हातवरती, सगळ्यांना जोरानं आनंदानं अगदीच मोठ्या उत्साहानं म्हणायचं, सगळ्यांना प्रेमानं. सियावर रामचंद्र की. जगाच्या मालकांना आणायचं कीर्तनात, जरा प्रेमानं म्हणा सगळ्यांनी, सगळ्यांनी
तुमच्या काही इच्छा असतील जर प्रेमानं म्हटलं तर पूर्ण होतील. ज्याची लग्न जमत नाही त्याची होतील, ज्याची जमलेत त्याची मोडतील. म्हणजे एवढं म्हणावं नाही नाही हो, नाही नाही एवढं म्हणावं नका घेऊ. एक तर जमना ती घ्यात वरती. हा प्रेमानं जोरात. सियावर रामचंद्र की. हा बरं जरा म्हणलं, अजून जरा प्रेमानं जोरात जोरात लेकराव जोरात म्हणायचा. जोरात म्हणलं की तुम्हाला पास व्हायचा मंत्र. जोरात सगळ्याचा आवाज आला पाहिजे आनंदानं सगळ्यानं. पुरुष मंडळी घ्या हात वरती. नाही हात वर घेतले तर तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ हातच सांगते. कोणी सुटायचं नाही सगळ्याने. सियावर रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. सियावर रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. हर 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 हर. आवडलं गाव आवडलं गड्या. असं पाहिजे, असं उत्साह आनंद. आणि मना म्हणलं की म्हणलं हे भारी झालं. परवा दिवशी नांदेडकर गेलो बाबा. किती म्हणत होते जरा विठ्ठल विठ्ठल म्हणा, जरा टाळ्या वाजवा, जरा भजन करा. काय लोकांची तोंड जे झाली ती भजन म्हणलं की त्यांना नकोच वाटायचं. तरी काय काय मोशन खरं सांगू आपला परमार्थ मागं पडला. भागात त्या भागात गेलो होतो ना, असं जर गायला लागलं बायका उठून नाचायच्या. मोकळ्या मोकळ्या अगदी आनंद घ्यायचा आनंद. हो कोण बघतंय आपल्याकडे बया, माझ्याकडे कोण बघतंय मी काय कर. हा मोकळं बिनधास्त नाचायचं. ते आनंद पाहिला. मग मी पण प्रेमाने सांगितलं जरा भजन करा, टाळ्या वाजवा. आणि असं सांगितल्यावर सगळे उठून टाळ्या वाजवायला लागले, भजन करायला लागले. पण एका मावशीला कीर्तन पटलंच नाही का काय कोणाष्ट. टाळ्या वाजवा म्हणल्यावर माझ्याकडे पाठ केली, मंडपाच्या बाहेर तोंड केलं. आणि मी म्हणलं जरा प्रेमानं म्हणा, जरा म्हणा म्हणल्यावर ती पुटपुट करायला लागली. म्हणलं हिला पटलेलं दिसत नाही, ही जरा रागा दिसते. कीर्तन झालं की मावशी पाया पडा आली. म्हणलं माय तुम्हाला कीर्तन आवडलं नाही, तुम्हाला कीर्तन पटलं नाही. म्हणे पटलं ना महाराज, पटलं म्हणून तर कीर्तन झाले, मी तुमच्या पाया पडायले. नुसतं पायाचं नाही, एवढं एवढंसं लेकरू दोडा आपण कसलं कीर्तन सांगते म्हणून मी तर 100-200 द्यायला आली. एवढा आनंद. मग म्हणलं मग का असं पटल्यासारखं नाही केलं तुम्ही. नाही हो, तुम्ही भजन करायला लावलं, भजनाचा आनंद मनसोक्त घ्यायचा असतो. बायका उठून नाचायला लागल्या, मलाही नाच वाटत होतं पण काय करू. मनाला फार आवडलं का तुम्ही म्हणायचं भजन करा भजन करा. लय माझ्या मनात होतं, पण विठ्ठल विठ्ठल म्हणायला विठ्ठल माझ्या ह्यांचं नाव होतं. ह्यांचं म्हणजे कोणाचं कोणाचं नवऱ्याचं आहे का नाही. मग नवऱ्याचं नाव कशी घेऊ हो. म्हणून पिंट्याचे पप्पा, छकुलीचे पप्पा, गुडीचे पप्पा असं म्हणे. मग म्हणलं माय असं भजन केलं देवाचं थोडी करते महाराज. असं नाव केलं की आमच्या पिंट्याच्या पप्पाचं पण झालं आणि तुमच्या विठ्ठलाचं सुद्धा. मी म्हणलं पिंट्याचा पप्पा काय विठ्ठल आहे वय. ते म्हणे हो विठ्ठलच आहे. मग कळलं नावामुळं असं होतंय. असं होऊ द्यायचं नाही गड्या. कुणाचं नाव कसंही असलं तरी एक तो तिथं बसलेलं आहे त्याचं फक्त प्रेमानं आनंदानं गोड असं भजन करायचं. सर्वांनी ह्या टाळी हाताने टाळी मुखानं नाम विठोबा रखुमाई. हे जे माझे सर्व लोटे, हे जे माझी माझी
वा जिंकलंस. आणि कसं माहिती कलाकाराला दाद दिल्याशिवाय त्याचं कला ही खरंच खुलत नाही. म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. हो काय पण म्हणावं तुम्ही या गावात आला नाही तर तुम्हाला मी तिकीट टाकून घेऊन गेले असते. हो प्रत्येक गावात अशी प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी असे भेटले पाहिजेत. नाही तर भेटत नाहीत. पण आपल्या भागचं वैभव आहे. तुमचं फार मोठं भाग्य म्हणावं लागेल की असे गायक वादक तुम्हाला लाभलेत. नाहीतर असे भेटत नाहीत. असे मिळत का ऋषी दादा असं मिळत नाही. हो म्हणून फार एक वेळ मंगळ ग्रहावरची माणसं भेटू शकतात. मंगळ ग्रह माणसं असतात मला पण आजच कळलं. तुम्ही एवढं लक्ष देऊन ऐकताय त्याच्यावर ना. पण ही मंडळी भेटणं फार भाग्याची गोष्ट. म्हणून फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. जाता जाता एकच सांगेल चांगलं वागा चांगलं राहा दान धर्म करा. नुसतं आपण मागायचंच देवाला असं नाही. देवाला द्यायचं सुद्धा असतं. जो माणूस एका हातानं देतो देव त्याला 2 हातानं परत करतो. पण त्याच्याकरता एका हातानं जरा असं हात मोकळं सोडून दिलं पाहिजे. लोक असं हात बांधू नका देवाला द्यायचं म्हणून थोडंफार देतात. कसं देव आपल्याला परत दिलं. देणाऱ्यानं देत जावं देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं तुम्ही मला देत जा मी घेत जाईन. बाकी काही विषय नाही. फक्त देता आलं पाहिजे हे का नाही. आणि दिल्यानं वाढत असतं. माणसाकडे ज्ञान जास्त झालं की त्यानं द्यावं. माणसाकडे धन जास्त झालं की माणसानं ते द्यावं. दान धर्म करावं. जेवढं दान धर्म कराल तेवढं आपल्या घरामध्ये तेवढं आपल्याकडे येत राहील. म्हणून दान धर्म करा. एवढी माणसं येत आहेत जवळजवळ आता 12 वाजत आल्या. पण तरीसुद्धा एवढ्या अंतकरणाने एवढ्या प्रेमानं बसला. तुमचं आणि माझं काही रक्ताचं नातं नाही पण तरी तुम्ही मला ऐकायला बसला. 2 तास बसला म्हणजे काहीतरी नातं निर्माण झालं. मी तुमची कोणीतरी निर्माण झाली का नाही. मी तुमची आता कोणीतरी आहे असं समजा. हाय का नाही जरा म्हणा ना. हाय का नाही हाय. मग चला बरं 100 रुपये काढा. आता हाय म्हणल्यानंतर काही विषय आहे का. आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर नियोजन सुंदर असे सिस्टीम आले दादा. सर्वच मंडळी चांगलं वागा. इतरांना वाईट बोलू नका. कारण की एकदा वाणीतून शब्द गेलेला पुन्हा घेता येत नाही. व्यसन करू नका. मुलांना चांगले संस्कार द्या. ही छोटी छोटी लेकरं घडली पाहिजेत. आज या लेकरं या 2-3च लेकरांच्या कपाळाला गंध दिसते. सप्ताह चालू आहे ना तोपर्यंत प्रत्येक लेकराच्या कपाळाला गंध असला पाहिजे. कपाळाला गंध लावा. सप्ताह आहे तोपर्यंत कुठल्याही वाईट वस्तूला स्पर्श करू नका. कोणताही व्यसन करू नका. चांगले वागा. आणि विशेष सांगणं स्त्रियांचा सन्मान ठेवा. कारण मी नेहमी सांगते रामायण महाभारत कधी स्त्रीमुळे घडत नाही. स्त्रीचा अनादर केल्यामुळं घडतं. कारण यत्र नारी असत पूज्यंते रमंते तत्र देवता. म्हणून खरंच आज भारी वाटतंय की आपल्या सप्ताहामध्ये स्त्रियांना सुद्धा फार मोलाचं वाटा या ठिकाणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गाड्या. जोरदार या लेकींसाठी जिजाऊंच्या लेकी शोभतायत गड्या. आणि संस्थेचं नाव सुद्धा तसंच आहे का नाही. राजमाता जिजाऊ साहेब वारकरी शिक्षण संस्था या लेकींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार. मावसा हो जरा विचार करा. आपल्या लेकी काय करतेत हे लेकी काय करतेत. हो आपल्या लेकरांना टाळ घेऊन उभा राहा म्हटलं की नको वाटतं. किती मोठं भाग्य. आणि यांचं एवढं भाग्य की आज टाळ घेऊन कीर्तन उभा राहिले तेही गुरु समोर असताना. त्यांचे गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे गड्या. कारण आपल्या लेकरांना कुणीही जीव लावेल आणि आपल्या लेकरांना कुणीही शिकवेल. पण दुसऱ्याच्या लेकरांना ज्ञान देण्याकरता दुसऱ्यांच्या लेकरांना शिकवण्याकरता माऊलीसारखी ममता हृदयामध्ये असावी लागते. हो म्हणून फार सुंदर या ठिकाणी तायडे आहेत. तायड्यात मी सांगते घाबरायचं जरा जोरात. घाबरायचं जरा जोरात. जेवढ्या तायडे आहेत ना सगळ्या तायड्यांना सांगते घाबरायचं नाही. कुणाला भ्यायचं नाही. आपण काही कमी नाही. आपण सुद्धा वाघिणी आहे. वाघिणी भले आपण ब्रेक दाबायला येत नसला म्हणून पायानं गाडी टेकवत असे ना पण आपण कुणाला घाबरायचं. हे लेकरू पण म्हणतं नाही बस त्याला जरी कळलं तरी. आता लेकरं तुमचं तुम्ही सुद्धा कुणाला घाबरायचं. तुम्ही पण काय कुणाला कमी. तुम्ही सुद्धा वाघ आहे ना. जरा जोरात. जेवढी लेकर आहेत त्या लेकरांचा आवाज आला पाहिजे. तुम्ही सुद्धा घाबरायचं हो अजिबात घाबरायचं नाही. अगदीच आपलं जीवन असं जगायचं की आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत बरोबर ना. मग घाबरायचं भ्यायचं उठून जायचं. कीर्तनात जरा जोरात आवाज आला पाहिजे. उठून जायचं. हा जोरात आवाज येऊ दे सगळ्याचा. इकडे बसणारे सगळे तरुण उठून जायचं. वाईट वागायचं
वाईट बोलायचं, महाराजाचं ऐकायचं. हुशारात लेकर. जोरदार टाळ्या आपल्या लेकरा करता झाल्या पाहिजेत गड्या. म्हणजे तत्पर आहेत म्हणायचे प्रत्येक गोष्टी करता, आहे का नाही. आणि म्हणून आता लेकराव तुम्ही एवढं उत्तर देताय. आज एवढा मोठा गावात सप्ताह होतोय, पण सप्ताहाला बाहेरचे लेकर टाळ घेऊन आहे. तुमच्यातलं कोणी टाळ घेऊन आहे का? जरा मोठ्यानं आता उत्तर द्या. आता तुमच्यातलं कोणी टाळ घेऊन आहे का? कुठे गेला आवाज? तुमच्यातलं कोणी टाळ घेऊन आहे का? हुशार नाही म्हणतोय ना. नाही टाळ घेऊन. बरं थांबा, यात तुमची चूक, जरा जोरात आवाज आहे, यात तुमची चूक नाही का? तुमच्या आईने कधी तुम्हाला कीर्तनाला आणलं नाही, टाळ म्हणून गळ्यामध्ये दिला नाही. पकवाज म्हणजे काय सांगितलं? आवाज येऊ द्या ना जरा. पकवाज म्हणजे काय सांगितलं? कीर्तन म्हणजे काय सांगितलं? गायन म्हणजे काय सांगितलं? मग यात तुमची चूक, मग यात खरी चूक कोणाची? तुमच्या आई बापाची आहे का नाही? मावशी म्हणते ग माझं सोनं घे, सोनं घे. कुशाल म्हणतंय यामध्ये आमची चूक दोघ नाही. बरोबर आहे, यामध्ये खरी चूक कोणाची लेकर? आपल्या. कुशाल म्हणतं आई बापाचं. सांगू महिला मंडळ, नाव पहिल्यांदा कुणाचं घेतलं त्यांनी? अय शंभूकेटच्या आया, कुणाचं नाव घेतलं ग माय? हा, मग चूक कोणाची? नुसती आईची नाही, बापाची सुद्धा तेवढी चूक आहे. हो, आपली चूक आहे, आपण घडवत नाही, आपण आणत नाही. सांगा ना त्यांना की लेकरा हो, बनायचं असेल छत्रपती शिवरायांसारखं बन, बनायचं असेल छत्रपती संभाजीराजांसारखं बन. माझं तर अभिमानाने सांगणं असतं, लेकर एवढी येत आहे, बनायचं आहे ना छत्रपती संभाजीराजांसारखं बना. वाघ नाही होता आलं, वाघाचा छावा हा छावा. अभिमानानं मिरवा गड्या. हो, आणि आनंद वाटतो. मी कधी कुठल्या पिक्चरचं नाव कीर्तनात घेत नाही, आमच्या ते मर्यादेत नाहीत, परंतु मला आनंद वाटतो की पिक्चरद्वारे का होईना पण आपला इतिहास जगाला कळाला. एक चांगला चर्चेत म्हणजे अफाट गाजणारा, गावागावात लागला जाणारा पिक्चर, जास्त चर्चेचा सध्या असणारा पिक्चरचं नाव काय? जोरात. कोणता पिक्चर? वा, हा, छाव्याने नाव सुद्धा तसं घेतलं बरं का. छावा पिक्चर आहे का नाही, छत्रपती संभाजीराजांसारखा. हो, म्हणून लेकरं असावी छत्रपती संभाजीराजांसारखी. इतका हाल हाल करून मारलं, गरम सळ्या डोळ्यामध्ये घातल्या, जीभ छाटली, अंगाचं कातडं काढलं, पण तरी सुद्धा मोडेन पण वाकणार नाही. प्राण जाय पण धर्म न जाय, या नीतीने राहणारा एकच राजा छत्रपती संभाजी महाराज. नीतीनं राहिले छत्रपती संभाजी महाराज. आणि ऐका, एवढे हाल हाल केले तरी वाकायला तयार नाही, एवढे हाल हाल केले तरी धर्म सोडायला तयार नाही छत्रपती संभाजी राजा. हे पाहिलं औरंगजेबने, आणि औरंग्याने म्हणावं असा एखादा पोरगा, ए अल्लाह, ए भगवान, एक बेटा मेरे पास होता ना, असा एक पोरगा माझ्या जवळ असताना नुसतं महाराष्ट्र नाही, भारत नाही, अखंड जगावरती या पोराला घेऊन राज्य केलं असतं. औरंग्याने सुद्धा म्हणावं, अरे ये मराठी अपनी बच्चों को क्या खिलाते हैं. म्हणजे माणसं त्यांच्या लेकरांना काय खाऊ घालतात, एवढी पोरं त्यांची धन धाकट आहे का नाही. म्हणून आपल्या शरीरामध्ये असणार रक्त साधं सुद्धा नाही. छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आपण, म्हणून मुलं असावी छत्रपती शिवरायांसारखी, संभाजीराजांसारखी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी, स्वामी विवेकानंदासारखी, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. लेकरं असावी माय बापाचं नाव उंच करणारी, कुळाचं, देशाचं, गावाचं नाव उंच करणारी, नाकी मातीत मिक्स करणारी, अजिबात नाही कडे. म्हणून अशी लेकरं घरामध्ये जर असेल ना माय, तर अजिबात आपल्याला कुठं जायची वेळ येणार नाही, आपल्याला वृद्धाश्रमामध्ये जायची वेळ येणार नाही. म्हणून लेकरांना पहिले संस्कार द्या, त्याला शिकवा. मायबाप खरे दैवत आहे, तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. म्हणून मायबापाची सेवा करा लेकरं, बाकी काही सांगणार नाही मी. फक्त मायबापाची सेवा करा, जीवन धन्य होईल. कोणतं व्यसन करू नका. असणारे या ठिकाणी सर्व या ताई आहेत, हे सर्व इकडंच फक्त टाळ्या, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. काय लेकरं नाचत होती ती बारकी, तर आहा काय कंबर हलवतात, बारीक 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 आनंद घेतात. आणि असा आनंद घ्यायला खरं भाग्य लागतं, कुणाला पण ते जमत नाही, त्याला खरंच जन्मोजन्मीचं भाग्य लागतं. म्हणून असणारी सर्व गुणीजन मंडळी एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. जाता जाता विशेष सगळ्यांना सूचना आहे की उन्हाळा चालू होतोय, तर सगळ्यांनी एक तरी झाड आपल्या नावाचं लावा, एक तरी झाड आपल्या नावाचं लावा.
उन्हाचे चटके बसताना सावली शोधतोय, पण कधी विचारत नाही स्वतःला आपलं झाड आहे का नाही. आपलं एखादं झाड म्हणजे एक झाड लावा, कोणतं व्यसन करू नका, व्यसनमुक्त राहा आणि भगवंताचं नामचिंतन करा. जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. तुकाराम 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 राम तुकाराम 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 असणारे सगळे मंडळी एकदा संपूर्ण टाळकरी विनेकरी या ठिकाणी असणारी एवढं सुंदर आपल्या कार्यक्रमात शोभा ज्यांनी वाढवली, या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गाड्या जोरदार टाळ्या. गायनाचार्य मंडळी, मृदुंगाचार्य, सिस्टीमवाले दादा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आमचे ओम साई क्रिएशनचे या ठिकाणी रोहित दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पेटी मास्तर, पेटीच आहे तेवढी, मास्तर तर गायबच आहे. पण असं आधी करून साथ देणारे सर्व मंडळी फार माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी मंडळी आहेत. जास्त बोलावं एवढं आपलं ज्ञान नाही आणि बोलूही नाही जास्त वेळेच्या अभावी, परंतु या ठिकाणी सगळ्यांनी फार गोड अशी साथ दिली. ज्यांच्यामुळे ते येण्याचा योग आला ते आमच्या असणार हरिदास काका, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाबा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यातले त्यात हे मिशीवाले बाबा, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अशी मिशी पाहिजे बाबा. हा भारदस्त माणसाने बघितलं ना प्रेमातच पडावं. पण झाला आता केस पिकली आता राहू द्या. पण फार असं भारदस्त, असं दिसायला भारदस्त कुणी आपला नादच नाही केला पाहिजे. बरं फार सुंदर सगळे या ठिकाणी गुणीजन मंडळी. एवढा वेळ झाला तरी अगदीच मला अजून वाटतं एवढे टवटवीत फुलं आहेत ना, एवढा वेळ झाला पण तरी सुद्धा कीर्तन सोडा कुणी म्हणणार चालू द्या का? मग चालू द्या. मला माहित आहे तुम्ही चालू द्या का म्हणताय. तुम्ही कळ्या खाऊन बसलाय. हा कळ्याने झोप लागत. माझा जरा विचार करा बरं. करायला काय ना केलं असतं की वाढवलं असतं की, पण असं तरी म्हणताय का 100 रुपये देतो पण चालू द्या आहे का नाही. मावशा हो, तुम्हाला सुद्धा माझ्याकडे बघून दया माया येत असेल की दोडा एवढं एवढं लेकरू काय कीर्तन करतंय काय म्हणताय. मग जाताना काही ना काही ह्या लेकराला देऊन जाऊ. वाटलं का नाही तुम्हाला? वाटलं का नाही महिला मंडळ? नसलं वाटलं तर वाटून घ्या. हो ऐका नाही दया माया. आता तुम्ही म्हणसाल महाराज मस्त दिलं असतं 100 काय 200 दिलं असतं, पण पैशाचा बटवा घरी काळजी करू नका. मला बटव्यातलंच लागते असं नाही, मला गळ्यातलं दिलं तरी चालतंय. फक्त त्यामध्ये प्रेम तुमचं असलं पाहिजे. प्रेमानं राहा, जीवनात काही कमी पडणार नाही. झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी, गुरुवर्य माझे वडील तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. एकदा प्रेमानं आनंदानं जयघोष करूया सगळ्यांना. पवन सुत हनुमान की, सियावर रामचंद्र की, पाहिजेत. तुम्हाला मनापासून धन्यवाद. काही 2 तास 42 मिनिटं जरी झाली तरी लोक आहे असे अजून उभा आहेत, त्यासाठी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. उद्याचा 9 ते 11 या वेळेत आपलं रामकृष्ण महाराज फडकरी पंढरपूरचे त्यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनाचा सर्वांनी या निमित्तानं लाभ घ्यायचा आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि ज्ञानेश्वरी ताई तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व असणारे सर्व गायक मंडळी, मृदंगाचार्य आमचे ऋषीदादा, असलेले गायनाचार्य खाली बसलेले आकाशदादा, सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. दोन्ही संस्था उद्या 9 ते 11च्या कीर्तनाला उपस्थित, दोन्ही संस्था वेळेमध्ये उपस्थित राहा हीच विनंती. बाबा तुम्हाला